एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही. सोलापुरात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचे निर्देश. जिल्ह्यात 83.20% मतदारांचे मॅपिंग पूर्ण. सोलापूर. प्रतिनिधी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील कोणत्याही पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस कार्तिकेयन यांनी PPT द्वारे जिल्ह्यातील पुनरीक्षण कामाचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी BLO घरभेटी दरम्यान नागरिकांकडून गणना फॉर्म तातडीने भरून घ्यावे तसेच आवश्यक कागदपत्रे तपासावीत अशा सूचना दिल्या. मतदार यादीतील विसंगती, एकाच पत्त्यावर असलेली अनेक नावे आणि नव मतदार नोंदणी यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील पुनरीक्षणाची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण 39,46,781 मतदार असून त्यापैकी 32,83,811 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 83.20% इतके आहे. ग्रामीण भागात नोंदणीचे प्रमाण 87.20% तर शहरी भागात 72.67% नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्यातील 77,086 ब्लर फोटो आणि चुकीच्या नोंदींपैकी तब्बल 72,648 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ, 2 लोकसभा मतदारसंघ आणि 3,723 मतदान केंद्रे कार्यरत आहेत. विधान परिषद निवडणुकीची ही तयारी. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 616 मतदार असल्याची माहिती देत 25 मे ते 2 जून दरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले. जिल्ह्यात 6 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून नियोजन भवन येथे मतमोजणी होणार आहे. बैठकीच्या शेवटी प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.